पंचांचा निर्णय अंतिम राहील ह्याच ब्रीदवाक्यावर महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात खेळाच्या स्पर्धा ह्या आयोजित केलेल्या जातात। आणि त्यानंतर जेव्हा पंचांच्या निर्णयात काहीतरी तफावत होऊन जेव्हा एक गट एखादा स्पर्धी जेव्हा नाराज होतो, त्यालाच कुठेतरी सेटलमेंट करण्यासाठी जेव्हापासून हे व्हिडिओच्या गोष्टी समोर आल्या, त्यानंतर त्याचा आधार घेऊन जसं आपण क्रिकेटच्या स्पर्धेत बघतो की DRS रिव्ह्यू असू द्या, टेनिसच्या खेळामध्ये DRS रिव्ह्यू असू द्या, इव्हन प्रत्येक खेळामध्ये व्हिडिओग्राफीद्वारे निर्णय जाहीर केला जातो, निर्णय व्हिडिओचा आधार घेऊन दिला जातो। त्यालाच अपवाद म्हणून ही महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेची जी फायनल झाली ती ठरलेली आहे। त्याच्यामध्ये खेळाडूकडनं पंचांना लात मारण्यापर्यंतही प्रकार पाहावयास मिळाला। त्यानंतर त्या खेळाडूंवर 3 वर्षाचं निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। सो ह्या ज्या गोष्टीने महाराष्ट्राच्या राज्यात जे खेळाच्या संदर्भात ज्या स्पर्धा घेतल्या जातात त्यात खेळाडू वृत्ती आणि निकाल देणं हेही तितकंच प्रकाश झोतात आलेलं आहे। काय आहे प्रकार आणि त्याच्या दोन्ही बाजू आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा। महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कुस्ती जगतात म्हणजे कुस्ती या खेळातील सर्वोच्च अशी मानली जाणारी स्पर्धा महाराष्ट्र राज्यात यावेळेस अहिल्यानगरमध्ये त्याची फायनल होती। 2 वेळेस त्याचे चॅम्पियन राहिलेले म्हणजे महाराष्ट्र केसरी किताब पटवलेले शिवराज राक्षे हेही या स्पर्धेत सहभागी होते। त्यांनी आधी ज्या स्पर्धा झाल्या, ज्या साखळी याच्यातले सामने होते ते सगळे 10-0 10-1 या फरकाने जिंकले आणि त्यांची लढत फायनलमध्ये म्हणजे जे ते मॅटवरची कुस्ती खेळली जाते त्याच्या फायनलमध्ये होते। आणि त्यानंतर मॅट आणि मैदान या दोन्ही खेळाचे जे विजेते आहेत त्यांच्यामध्ये महाराष्ट्र केसरीसाठी लढत होणार होती, परंतु त्यांचा मॅचच्या फायनलमध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्या पराभवावरूनच त्यांच्याकडनं जे पंच होते त्यांना लातही मारण्यात आली, कारण पंचांनी जो निर्णय दिला त्याच्या विरुद्ध त्यांनी आक्षेप नोंदवला होता। आणि त्यानंतर जे काही वादंग निघालं, कारण अजित पवार खुद्द त्या स्पर्धेसाठी तिथं उपस्थित होते, पोलीस फौजफाटा होता। सो हे सगळं झालं असताना पहिली तर गोष्ट खेळाडूने एखाद्या पंचावरती म्हणजे मारहाण करणे किंवा त्यांना काहीतरी इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करणे हे पहिल्यांदाच आपल्याला कुठेतरी एवढ्या मोठ्या स्टेजवर बघायला मिळतंय। अत्यंत म्हणजे हे चुकीचंच आहे। खेळाडूंनी कुठेतरी खेळाडू वृत्तीचंही त्यांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे त्यांच्या गुरुकडनं, त्यांचे जे कोणी त्यांना तयार करतात त्यांना मार्गदर्शन करतात, कारण खेळामध्ये फक्त हार आणि जीत बस एवढंच नसतं, यासाठीच नसतं खेळायचं। परंतु जे काही खेळाडू प्रदर्शनाने असे भरपूर प्लेयर आहेत आपले क्रिकेट याच्यामध्ये, सचिन तेंडुलकर असू द्या, त्यांच्या विरुद्धही खूप वेळेस निर्णय चुकीचे गेले, परंतु हसत हसत ॲक्सेप्ट करणं आणि नशिबावरती काहीतरी गोष्टी सोडून देणं यात हे म्हणजे थोडं मानलं पाहिजे। परंतु आता ही झाली एक बाजू आपली जी लॉमध्ये आपल्याला बोलते ती म्हणजे सरपंचाच्या निर्णय। सगळ्यात आधी ते सांगायचं की हे झालं का, कारण जेव्हा शिवराज राक्षे यांनी जे प्रतिस्पर्ध्याने शिवराज राक्षेंना ज्यावेळेस असं खाली आदळलं तर नियम सांगतो की पूर्ण पाठ मॅटवरती टेकली गेली पाहिजे, परंतु पूर्ण पाठ टेकली न गेली असा दावा शिवराज राक्षे यांच्याकडनं करण्यात आला। आणि लॉ सांगतो की त्याच्यानंतर जर आक्षेप कुणी नोंदवला आपण दिलेल्या निर्णयावर तर जो पंच आहे तो थोड्या वेळ सामना थांबवतो, व्हिडिओमध्ये व्हेरीफाय करतो आणि नंतर निर्णय देतो। पण यावेळेस इथं काय झालं की ते डायरेक्टली पंचांनी निर्णय दिला, त्यांची जी अपील करण्यात आली होती शिवराज राक्षे यांची ती स्वीकारली नाही, त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला आणि शिवराज राक्षे चिडले आणि त्यांना मारहाण केली म्हणजे लात मारली। तो व्हिडिओ सर्वांनी बघितलाच असेल, त्यावरती प्रतिक्रिया आल्या। आता आपण आधी बोललो जे खेळाडू आहेत त्यांच्याकडनं आपण समजून घेतलं, परंतु आता दुसरी बाजूही बघितली तर काय होतं, आता ह्या एक मागील 5-6 वर्षापासून आता खो खोचाही वर्ल्ड कप आलेला आहे, तर प्रत्येक स्पर्धेमध्ये बक्षिसांची किंवा आर्थिक जे काही सपोर्ट केला जातो ते खूप वाढलेला आहे। भरपूर लोक प्रोत्साहनासाठी भरपूर बक्षिसं जाहीर करतात आणि त्यात आता महाराष्ट्र केसरी हा एवढा मोठा किताब आहे। 2 वेळेस शिवराज राक्षे ऑलरेडी हे होते, किताबाचे मानकरी होते आणि त्यांच्या विरुद्ध जे मोहोळ खेळत होते तेही पुण्यातलेच आहे, शिवराज राक्षेही पुण्यातलेच आहे।
परंतु ज्यावेळेस केसरी हे जेव्हा स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यावेळेस पंच निवडले जातात आणि पंचांनाही तेवढंच प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे की जे लॉमध्ये आहे ते तर पहिलं करणं गरजेचंच आहे. कारण शिवराज राक्षे असू द्या किंवा कुणी असू द्या, कारण एखादा खेळाडू शेवटी त्याच्यावर त्याची तेवढी ती उपासना असते, तेवढे त्याचं ते खेळावरती प्रेम असतं आणि खेळात जर असं काही घडलं तर तो जर एवढी लिमिट क्रॉस करत असेल तर निश्चितच त्याच्या बाजूने त्याच्या मनात खूप वेदना झालेल्या आहेत. कारण बेसिक जर नियम आहे तोच जर पाळला नाही गेला, हे बघा शेवटी व्हिडिओग्राफी चेक करूनच पंचांनी निर्णय दिला असता, शिवराज राक्षे यांच्या विरोधात जरी गेला असता तरी काही इश्यू नव्हता त्यांना, परंतु निर्णय व्हिडिओग्राफी चेक न करताही निर्णय लगेच देणं हे त्यांना कुठेतरी वाईट वाटलं आणि त्याच्यातूनच ही कृत्य घडली असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु याची बाब ही चेक केली गेली पाहिजे. नेहमी खेळाडूवरच अन्याय केला, ठीक आहे तो चुकला, त्याने लात मारली, त्याच्यावर निलंबन केलं, नो वरीज, निलंबन केलंच पाहिजे, परंतु पंचांनी ते का चेक केलं नाही याचाही कुठेतरी प्रश्न मंजुषा ज्यांनी संयोजक होते त्यांनी करायला पाहिजे होती. पंचांनाही तेवढं सोशल मीडियाच्या वर येऊन त्यांची काय स्थिती होती त्यावेळेस, त्यांनी ते का चेक नाही केलं किंवा त्यांनी काय तो निर्णय घेतला हे जर समजावून सांगितलं तर अजून या प्रकरणामध्ये पारदर्शकता येऊन हे प्रकरण कुठेतरी म्हणजे सगळ्या खेळाडू वृत्तीच्या लोकांनाही पटेल, खेळाडूंनाही पटेल आणि ह्या ज्या मोठ्या स्पर्धा होतात यांच्यामध्येही आपल्याला अजून पारदर्शकता आणता येईल. कारण शेवटी कसं आहे, नियम आहेत ते फॉलो केलेच पाहिजे, जसे खेळाडू करतात तसे पंचांनीही केले पाहिजे. खेळाडू आपण निवडून आणतो पुढं खेळायला, तसं पंचांनाही थोडंसं कुठेतरी धाक पाहिजे की आपल्याला जे रूल बुकमध्ये तेच दिलं पाहिजे, नाहीतर पक्षपातीपणा करतोय हे आरोप तर होणारच आहे. आणि पंचांचा निर्णय अंतिम जसा असेल तसाच खेळ हा नियमांनुसारच खेळला गेला पाहिजे. जर तो मूलभूत नियम मोडत असेल, जर व्हिडिओग्राफी त्यांची बघितली गेली नसेल, त्यांची पाठ टेकली आहे का नाही, तर ते कसं तुम्हाला कळणार, ह्या गोष्टींचाही विचार केला गेला पाहिजे. तर माझं स्पष्ट मत आहे, शिवराज राक्षे यांची रिॲक्शन ही ॲक्शनवरनं होती, त्यात ते चुकलेच, ते चुकीचंच कृत्य केलं, परंतु ती रिॲक्शन येणं साहजिक होतं. पंचांनी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून असू द्या किंवा कुस्ती संघटनेने सुद्धा पुढे येऊन हा निर्णय का देण्यात आला किंवा त्यावेळेसची पंचांची मनस्थिती काय होती हे सांगणं गरजेचं आहे. कारण रूल बुकमध्ये तर लिहिलेलं आहे व्हिडिओग्राफी करून व्हिडिओग्राफी बघून निर्णय द्यायचा. तुम्ही जर ते करत नाही तर ते न करण्यामागे काय संयोजन होतं, काय होतं हे पारदर्शकपणे सगळ्यांशी मांडणं, सगळ्या लोकांशी जे कुस्तीप्रेमी आहेत, जे या खेळात रस दाखवतात अशा लोकांशी करणं, अशा लोकांना स्पष्टीकरण देणं यात काही वावगं नाही. आणि ते जर दिलं तर आणखी लोकांची या खेळाविषयी जे जुळलेले आहेत त्यांचे अजून याबद्दल कुतूहल निर्माण होईल, खेळाविषयी आदर निर्माण होईल. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.